ताई सैफ अली खान यांच्यावरती रात्री चाकूने चोराने हल्ला सैफ अली खान अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती चाकूने हल्ला केलेला मला नाही याची माहिती, मी माहिती घेऊन सांगते. आज पवार साहेब या उद्घाटनासाठी येणार आहेत. पण 9:30 वाजता मुख्य कार्यक्रम ठिकाणी असणार. हो तिथेच येणार डायरेक्टली. अनेक दिवसानंतर पवार कुटुंब आज एकत्र येत आहे, कसं पाहता? मध्ये आले होते सगळे, काहीतरी होता कार्यक्रम. ताई AI तंत्रज्ञान असेल किंवा सेवंतीची विविध पिके असतील, अनेक पिके आज शेतकऱ्यांना एक पर्वणीच असणार आहे आणि तंत्रज्ञान विकसितवरती शेतकऱ्यांना एक जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी नक्की कशा पद्धतीने शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही आजच्या? तर मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना विनंती करीन की प्रत्येकाने जरूर इथे यावं. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इनोव्हेशन, तंत्रज्ञान. शेवटी जग तंत्रज्ञानानेच चालतं, त्यामुळे ते तंत्रज्ञान पुढे आज इथे नेलं जात आहे. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट ह्याचं सगळ्यांची सांगड ही प्रताप पवारांच्या प्रयत्नांमध्ये अतिशय यशस्वीपणे इथे होती. ताईच राज्यात सध्या वाल्मिक कराड प्रकरण गाजत आहे. एकंदरीत कोर्टाने असा ठपका ठेवलेला आहे की संतोष कराड अडथळा ठरत होते, त्यामुळे कुठंतरी या प्रकरणात वाल्मिक कराडांचं नाव येत आहे. त्यामुळे साहजिक जो ठपका ठेवलेला आहे SITने तसा दावा केला आहे की यामुळेच वाल्मिक कराडांचं नाव आहे. नाही, आता बऱ्याच गोष्टी काल झालेल्या आहेत कोर्टात. मला वाटते पुढचा आठवडा 10 दिवसात कशा अनफोल्ड होतात, काय काय येतं, त्याच्यानंतर बोलणं जास्त संयुक्तिक राहील. परभणी असेल किंवा बीड असेल, राज्यात एक कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सरकार कुठंतरी यामध्ये कमी पडते असं दिसते का? दोन्ही केसेसमध्ये सातत्याने सगळेच लोक फॉलोअप करत आहेत. मला वाटतं पुढच्या 8-10 दिवसामध्ये जास्ती क्लॅरिटी येईल की दोन्ही केसेस कुठल्या पद्धतीने चालले आहेत. हे होत्या सुप्रियाताई सुळे. राज्यामध्ये जो कायदा सुव्यवस्था आहे यामध्ये नक्कीच या बाबीमध्ये जे सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल असं सुप्रिया सुळे यांनी मत स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल समी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.